नमस्कार. मी डॉक्टर मोनिका पापरीकर, फर्टिलिटी कन्सल्टंट, माहेर डॉक्टर म्हस्कर हॉस्पिटल कल्याण आणि व्हीनस हेल्थकेअर नाशिक. आज आपण प्रेग्नन्सीच्या सेकंड ट्रायमिस्टर म्हणजेच चौथा, 5वा आणि 6वा महिना ह्याबद्दल बोलणार आहोत. आता ह्या काळामध्ये गर्भ हा गर्भाशयात स्थिर झालेला असतो आणि त्याची वाढही झपाट्याने व्हायला सुरुवात झालेली असते. त्याचे सर्व अवयव हळूहळू डेव्हलप व्हायला लागलेले असतात. आयुर्वेद शास्त्रानुसार चौथ्या महिन्यात गर्भाला स्वतःच्या हृदयाची जाणीव होते असं म्हणतात. म्हणजे त्या काळात स्त्रीला दौहृद असं संबोधलं जातं. तर दौहृद म्हणजे काय? तर जिला दोन हृदय आहेत, एक स्वतःचं हृदय आणि एक बाळाचं हृदय. आता बाळाचं हृदय म्हणजे हृदयाची जाणीव होणं, म्हणजे बाळाला त्याच्या इच्छा प्रकट व्हायला लागतात आणि ह्या इच्छा तो त्याच्या आईच्या मार्फत पूर्ण करतो. म्हणून ह्या काळापासून स्त्रीला डोहाळे लागायला सुरुवात होते. म्हणजे एखादी विशिष्ट गोष्ट खाण्याची इच्छा होणं, एखादं काम करण्याची इच्छा होणं किंवा एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याची इच्छा होणं, या गोष्टी म्हणजे तिला डोहाळे लागतात. ह्या तिच्या स्वतःच्या इच्छाही असू शकतात, पण बाळही त्याच्या इच्छा व्यक्त करतं व ते तो आईमार्फत पूर्ण करतं. म्हणून ह्या काळापासून जे स्त्रीला डोहाळे लागतात ते पुरवावे, म्हणजे बाळाच्याही इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं. पण आता हे डोहाळे पुरवताना सुद्धा एक तारतम्य असणं गरजेचं आहे. जर तिला अशा काही गोष्टी खाव्याशा वाटल्या ज्या तिच्या प्रकृतीला घातक आहेत किंवा बाळाच्या प्रकृतीला घातक आहेत, तर त्या तशा तिला करू न देणं किंवा एक योग्य पद्धतीने तसं हँडल करणं हे गरजेचं असतं. तर अशा प्रकारे चौथ्या महिन्यापासून बाळाची वाढ व्हायला सुरुवात झालेली असते. आता ह्या काळामध्ये म्हणजे 5व्या आणि 6व्या महिन्यामध्ये काही तपास करून घेणं आवश्यक असतं. यामध्ये एक महत्त्वाचा तपास असतो तो म्हणजे सोनोग्राफी, ज्याला अॅनामोली स्कॅन म्हणतात. यामध्ये बाळाचे सर्व अवयव व्यवस्थित वाढतायत की नाही हे तपासलं जातं. तर तुमचे डॉक्टर सांगतील त्यानुसार तो स्कॅन करून घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आईच्या रक्तातील साखरेचं प्रमाण हे पण तपासून घेणं, ज्याला GCT ही टेस्ट असते ती करून घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर रेग्युलर ब्लड प्रेशर मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे. सो ह्या काही गोष्टी ह्या 3 महिन्यात करून घेणं गरजेचं असतं. आता ज्याप्रमाणे चौथ्या महिन्यात स्त्रीला गर्भाला त्याच्या हृदयाची जाणीव होते, तसंच 5व्या महिन्यापासून त्याच्या मनाची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते व 6व्या महिन्यात बाळाची बुद्धी वाढते, बुद्धी डेव्हलप व्हायला सुरुवात होते. त्याची त्वचा आणि त्याचा वर्ण हे सुद्धा 6व्या महिन्यामध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होते. म्हणून ह्या काळामध्ये जर सुवर्णसिद्ध जलाचं प्राशन केलं स्त्रींनी, तर त्याचा फायदा बाळाला आणि तिला दोघांनाही होऊ शकतो. म्हणजे 24 कॅरेट सोन्याचे एखादी वस्तू पाण्यात विशिष्ट वेळ उकळवून मग ते पाणी दिवसातून 2-3 वेळा तिने घ्यायचं. त्याच्याने सुवर्णाचे बेनिफिट्स तिला मिळू शकतात. आता सुवर्णाचं धातू जर आपण म्हटला सोन्याचा, तर त्याचा शरीरावर खूप चांगला परिणाम असतो. त्याच्यामध्ये धातू प्रतिकार क्षमता म्हणजे आपली शरीराची जी ह्याची क्षमता असते व्याधी प्रतिकार करण्याची ती वाढते. त्याचबरोबरीने बाळाची बुद्धी वाढायला मदत होतं. तसंच त्याचा वर्ण आणि त्याची त्वचा ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला त्याची मदत होते. सो ती हे सुवर्णसिद्ध जल घेऊ शकते. आहारही व्यवस्थित ठेवणं ह्या काळामध्ये गरजेचं असतं. आता हे शारीरिक झालं, तर बाळाच्या मनाचीही डेव्हलपमेंट ह्या सुमारास होते. त्यामुळे स्त्रीनी नेहमी प्रसन्न राहणं गरजेचं आहे. चांगल्या गोष्टींचं वाचन करणं, चांगल्या गोष्टींचा विचार करणं, मन प्रसन्न ठेवणं, चांगले संस्कार किंवा चांगले लोकांशी संवाद साधणं, ह्या सगळ्या गोष्टींनी तीही स्वतः आनंदी राहील आणि बाळाच्याही आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. तर अशा प्रकारे योग्य ते तपास आणि योग्य ती शारीरिक आणि मानसिक काळजी जर स्त्रीने घेतली, तर ह्या 3 महिन्यात बाळाची वाढ झपाट्याने होऊन पुढच्या ट्रायमेस्टरकडे आपण आनंदाने वळू शकतो. धन्यवाद.